नमस्कार मित्रो, बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण प्राथमिक भांडवल बाजारातील इक्विटी किंवा शेअरच्या विक्रीच्या संदर्भातील एफ-पी-ओ म्हणजेच फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण आय-पी-ओ लॉन्च करण्याबाबतची प्रक्रिया, आय-पी-ओ प्राइसिंग, त्यामधील आय-पी-ओमधील बुक बिल्डिंग प्रोसेस याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. विविध प्रकारच्या कंपन्यांना ॲडिशनल कॅपिटल रेज करण्याकरिता जो एक दुसरा ऑप्शन उपलब्ध असतो तो म्हणजे एफ-पी-ओ. तर या एफ-पी-ओबद्दल आज आपण अधिकची माहिती घेणार आहोत. भांडवल बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये ज्या कंपन्यांनी आपले स्टॉक्स लिस्टेड केलेले आहेत, नोंदणीकृत केलेले आहेत, अशा कंपन्यांना अधिकचे भांडवल मिळवण्याकरिता किंवा प्रमोटरकडील एक्झिस्टिंग शेअरची पुनर्विक्री करण्याकरिता जी व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध आहे ती व्यवस्था म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. फॉलो ऑन म्हणजेच ज्या कंपन्यांनी पूर्वी आय-पी-ओची विक्री करून भांडवल संकलित केलेले आहे, मात्र त्यांना अधिकच्या भांडवलासाठी पुन्हा एकदा नव्याने इक्विटी शेअर्स विक्री करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे, अशा कंपन्यांना आय-पी-ओला फॉलो ऑन करणारी एक स्वतंत्र प्रकारची ऑफर देण्याची जी पद्धती आहे ती म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर. तथापि आय-पी-ओ विक्री करण्याकरिता कंपनीचे लिस्टिंग असणे आवश्यक नसते, मात्र एफ-पी-ओची विक्री करण्याकरिता संबंधित कंपनी कोणत्याही तरी स्टॉक मार्केटमध्ये, स्टॉक एक्सचेंजेसमध्ये लिस्टेड झालेली असणे आवश्यक असते. तथापि भारतातील भांडवल बाजारामध्ये एफ-पी-ओ लॉन्च करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत, की ज्यामधील एक पद्धती म्हणजे डायल्युटिव्ह ऑफरिंग, की ज्याला आपण फ्रेश इश्यू असेही म्हणू शकतो, आणि दुसरी पद्धती म्हणजे नॉन डायल्युटिव्ह ऑफरिंग, की ज्याला आपण ऑफर फॉर सेल असेही आपण म्हणू शकतो. डायल्युटिव्ह ऑफरिंगमध्ये सर्वप्रथम या कंपन्यांना ॲडिशनल भांडवल रेज करण्यासाठी हा पर्याय त्या ठिकाणी वापरला जातो, की ज्यामध्ये विशिष्ट कंपनी आपल्याकडील अधिकचे शेअर्स हे विक्री करण्याची व्यवस्था या डायल्युटिव्ह ऑफरिंग सिस्टममध्ये करत असते. म्हणजेच जेव्हा कंपनीला अधिकच्या भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा संबंधित कंपनी आपल्या अधिकृत भाग भांडवलामधील अधिकचे शेअर्स हे पुन्हा एकदा विक्री करण्याची व्यवस्था या माध्यमातून त्या ठिकाणी करत असते, ज्यामध्ये विशिष्ट कंपनी आपल्याकडील एफ-पी-ओ हे विविध प्रकारच्या इन्व्हेस्टरना सेल करून अधिकचे भांडवल हे संकलित करण्याची व्यवस्था करत असते. बहुतांश वेळा विविध प्रकारच्या कंपन्या भांडवली निधी संकलित करण्यासाठी शेअर कॅपिटल बरोबरच डिबेंचर किंवा बँकिंग व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडील डेट्स याच्या माध्यमातून निधी संकलित करत असतात. परंतु जेव्हा कंपनीचा कॅपिटल बेस हा स्ट्रॉंग होतो, किंबहुना कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ झालेली असते, व्यावसायिक वृद्धी झालेली असते, अशा वेळेला कंपनीची कर्ज परतफेडीची क्षमता ही निर्माण झालेली असते. तथापि अशा प्रकारच्या कर्जांचं प्रमाण कमी करण्याकरिता संबंधित कंपनी भांडवली बेस वाढवतात व आपल्याकडील कर्ज पुरवठा किंवा घेतलेली कर्जे परतफेड करून कंपनीची आर्थिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. डायल्युटिव्ह ऑफरिंग सिस्टममध्ये या कंपन्यांनी विक्री केलेल्या शेअर्सची जी रक्कम त्या ठिकाणी प्राप्त होत असते तिथे थेट त्या कंपनीच्या भांडवलामध्ये समाविष्ट होत असते. सध्या भारतातील भांडवल बाजारामध्ये डायल्युटिव्ह ऑफरिंग सिस्टममध्ये प्रामुख्याने बोनस इश्यू, राईट इश्यू व एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन म्हणजेच इसॉप या तीन पर्यायांच्या माध्यमातून नवीन भांडवल किंवा अधिकचे भांडवल उभी करण्याची प्रक्रिया ही राबवली जात असते, की यामध्ये संबंधित कंपनी आपल्याकडील शेअर्स मोठ्या प्रमाणात नव्याने त्या ठिकाणी विक्री करून भांडवली निधी संकलित करत असते. तथापि अशाच प्रकारचा दुसरा एक महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे नॉन डायल्युटिव्ह ऑफरिंग, की ज्यामध्ये कंपन्यांचे प्रमोटर किंवा विद्यमान वेगवेगळ्या प्रकारचे मोठे भागधारक, की ज्यांनी या कंपनीच्या उभारणीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स धारण केलेले आहेत, म्हणजे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत, अशा शेअर होल्डर्सना त्या ठिकाणी आपल्याकडील शेअर्स विक्री करून संबंधित गुंतवलेली रक्कम किंवा गुंतवणूक मोकळी करावयाची असल्यास किंवा लिक्विडिटी प्राप्त करावयाची असल्यास हा त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन त्यामध्ये उपलब्ध असतो. म्हणजेच की या प्रक्रियेमध्ये नॉन डायल्युटिव्ह ऑफरिंगमध्ये प्रामुख्याने कंपनी स्वतःकडील शेअरची विक्री करत नसते, तर कंपनीचे जे विद्यमान मोठे भागधारक आहेत किंबहुना कंपनीचे प्रमोटर्स आहेत, की ज्यांच्याकडे कंपनीचे मोठे शेअर्स आहेत, मोठ्या संख्येने शेअर्स त्यांनी धारण केलेले आहेत,
असे शेअर्स विक्री करण्याची ही एक व्यवस्था असते की ज्याला ऑफर फॉर सेल असे म्हटले जाते. तथापि अशा प्रकारच्या ऑफर फॉर सेलमधून जे FPO विक्री होत असतात की ज्याच्यातून मिळालेलं भांडवल हे कंपनीला प्राप्त न होता कंपनीचे जे मोठे भागधारक आहेत, प्रमोटर्स आहेत की त्यांच्याकडे हा निधी त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे थोडक्यात की डायल्युटिव्ह ऑपरेटिंग सिस्टममध्ये ज्या FPOची विक्री केली जात असते, ज्यामध्ये गुंतवणूकदाराकडून आलेला निधी थेट कंपनीच्या भाग भांडवलामध्ये समाविष्ट होत असतो. मात्र नॉन डायल्युटिव्ह ऑफरिंगमध्ये मात्र की कंपनीच्या मोठ्या भागधारकांनी किंवा प्रमोटरनी विक्री केलेल्या शेअरची रक्कम ही प्रामुख्याने भागधारकांच्याकडे त्या ठिकाणी जात असते. त्यामुळे कंपनीच्या भांडवलामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ ही होत नसते किंवा कोणत्याही प्रकारचा बदल त्यामध्ये होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी याला नॉन डायल्युटिव्ह ऑफरिंग असेही त्या ठिकाणी म्हटले जाते. तथापि अशा प्रकारच्या FPO किंवा ऑफर फॉर सेल हे खरेदी करण्यासाठी मार्केटमधील एलिजिबल इन्व्हेस्टरची लिस्ट जर आपण पाहिली तर त्यामध्ये विविध प्रकारचे एलिजिबल इन्व्हेस्टर्स आपणास पाहाव्यास मिळतील, ज्यामध्ये प्रामुख्याने रिटेल इन्व्हेस्टरमध्ये दोन प्रकारचे रिटेल इन्व्हेस्टर्स असू शकतात की ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आणि नवीन पोटेन्शियल शेअर होल्डर की जे त्या ठिकाणी ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विक्रीला काढलेल्या FPO खरेदी करू शकतात. त्याचबरोबर मार्केटमधील विविध प्रकारच्या इन्शुरन्स कंपनीज की ज्या लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत असतील किंवा जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत असतील, अशा प्रकारच्या इन्शुरन्स कंपनी देखील ऑफर फॉर सेलमधील FPO परचेस करू शकतात. त्याचबरोबर मार्केटमधील विविध प्रकारच्या म्युच्युअल फंड कंपनीज, ट्रस्ट ऑर्गनायझेशन्स, त्याचबरोबर नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स, कॉर्पोरेट बॉडीज, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स की ज्यांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने मान्यता दिलेली आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स, त्याचबरोबर भारतातील किंवा आपल्या देशातील क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे देखील अशा प्रकारच्या ऑफर फॉर सेलमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात व त्यामधून ऑफर केल्या गेलेल्या फॉलो ऑन ऑफरमधील इक्विटी शेअर्स हे परचेस करू शकतात. आता आपण या ठिकाणी IPO आणि FPO या दोन्हीमधील काही महत्त्वाचा फरक जो आहे तो या ठिकाणी समजून घेणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जो तफावत किंवा फरक आपल्याला दिसून येतो तो म्हणजे IPOच्या बाबतीमध्ये IPO इश्यू करणारी जी कंपनी असते ती अनलिस्टेड कंपनी असते. मात्र FPOच्या बाबतीमध्ये जी कंपनी लिस्टेड आहे, स्टॉक एक्सचेंजमध्ये जिने आपले शेअर्स लिस्टिंग केलेले आहेत, अशीच कंपनी FPO लॉन्च करू शकते. त्याचबरोबर की IPO इश्यू करण्याचा महत्त्वाचा मुख्य उद्देश जो असतो तो फर्स्ट टाइम कंपनी या भांडवल बाजारामधून त्या ठिकाणी शेअर्स कॅपिटलच्या माध्यमातून भांडवल संकलित करत असते. मात्र FPOच्या बाबतीमध्ये की त्या ठिकाणी पूर्वी संकलित केलेल्या भांडवलामधील त्रुटी भरून काढण्यासाठी किंवा ॲडिशनल भांडवल त्या ठिकाणी वाढवण्याच्या करिता अशा प्रकारचे FPO या विक्री करत असतात. यामध्ये IPOच्या माध्यमातून जी विक्री होत असते की त्यामुळे थेट कंपनीच्या भाग भांडवलामध्ये वाढ होत असते. मात्र FPOच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी इक्विटी शेअर्स विक्री केले जातात त्याच्यामधून कंपनीच्या थेट भाग भांडवलामध्ये वाढ होईल की नाही हे त्या ठिकाणी ॲक्च्युअल त्या ठिकाणी विक्रीच्या पद्धतीवरती अवलंबून असते. जेव्हा त्या ठिकाणी डायल्युटेड ऑफरिंग सिस्टम वापरली जाते तेव्हा कंपनीच्या भांडवलामध्ये वाढ होते. मात्र नॉन डायल्युटिव्ह सिस्टम वापरली जाते तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या विक्रीमुळे अशा FPOच्या विक्रीमुळे कंपनीच्या भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही, कारण यामधून मिळालेली रक्कम ही एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स किंवा प्रमोटरच्या खिशामध्ये त्या ठिकाणी जात असते. त्याचबरोबर रिस्क लेवल जर आपण पाहिली तर IPOच्या बाबतीमध्ये रिस्क लेवल ही हायर असते, मात्र FPOच्या बाबतीमध्ये कंपॅरेटिव्हली रिस्क लेवल ही लोअर असते. याची दोन महत्त्वाची कारणे असतात की IPO जेव्हा कंपनी लॉन्च करत असते तेव्हा ती मार्केटमध्ये नवीन असते, त्यामुळे त्या कंपनीच्या परफॉर्मन्सबद्दल किंवा त्या शेअर्सवरती मिळणाऱ्या रिटर्नच्या बद्दल फार मोठे अंदाज त्या ठिकाणी बांधता येणे शक्य असत नाही. त्याचबरोबर कॉम्पिटिटर कंपन्यांच्यामुळे मे बी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या IPOवरती मिळणाऱ्या रिटर्नचे प्रमाण हे कमी होण्याची शक्यता देखील असते आणि त्यामुळे इथे रिस्क लेवल जास्त असते. मात्र इन केस ऑफ FPO ही ऑलरेडी ही कंपनी लिस्टेड असल्यामुळे त्या कंपनीच्या शेअरच्या चेंजिंग प्राइस ट्रेंड जो आहे तो आपल्याला प्रेडिक्ट करता येऊ शकतो. त्याचबरोबर त्या कंपनीचा परफॉर्मन्स आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊन त्या आधारे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेऊ शकतो. त्यामुळे कंपॅरेटिव्हली FPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये रिस्क ही त्या ठिकाणी फार कमी असते. त्याचबरोबर IPO लॉन्च करण्याचा जो महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह जे असतो तो म्हणजे कलेक्ट इनिशियल कॅपिटल, जे सुरुवातीला आवश्यक असणारं जे भांडवल आहे ते भांडवल कलेक्ट करणं हा IPOचा हेतू असतो. मात्र FPOचा जो हेतू आहे तो म्हणजे कॅपिटल ॲडिशन करणं आहे, त्या भांडवलामध्ये आणखी वाढ करणं हा त्या पाठीमागचा एक महत्त्वाचा हेतू असतो. त्याचबरोबर IPOच्या प्राईसबद्दल
प्रेडिक्टॅबिलिटी जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर ती त्या ठिकाणी खूप कमी असते. मात्र त्या ठिकाणी एफपीओच्या बाबतीमध्ये प्रेडिक्टॅबिलिटी जी आहे ती अधिक असते, कारण कंपनी ऑलरेडी लिस्टेड झालेली असते आणि तिचे फ्युचर ट्रेंड्स आपण एस्टिमेट करू शकतो. त्याचबरोबर प्रॉफिटच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आयपीओच्या बाबतीमध्ये प्रॉफिट मिळण्याचा दर जो आहे, किमतीतील फरकामुळे मिळणारा जो प्रॉफिट आहे तो त्या ठिकाणी सर्वाधिक असतो. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी कंपनी आयपीओ लॉन्च करत असते, विक्रीसाठी इश्यू ओपन करत असते, की तेव्हा आयपीओच्या इश्यूच्या प्राइस या नेहमी कमी असतात आणि जेव्हा कंपनी आपले आयपीओज लिस्टिंग करते तेव्हा त्याच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे बायर्सनी खरेदी केलेली किंमत व मार्केटमधील जी प्रत्यक्षातील करंट प्राइस याच्यामध्ये खूप मोठी तफावत किंवा फरक निर्माण होतो, की ज्यामुळे प्रॉफिट वाढण्याची शक्यता अधिक असते. तथापि एफपीओच्या बाबतीमध्ये ऑलरेडी संबंधित कंपनीच्या आयपीओ किंवा इक्विटीची जी प्राइस आहे ती प्राइस मार्केट लेवलला जर आपण विचार केला तर ती सॅच्युरेशन स्टेजला पोहोचलेली असते आणि त्यामुळे तिथून पुढच्या कालावधीमध्ये जी वाढ किमतीमध्ये होईल त्याच्यातून काही प्रमाणात प्रॉफिट मिळण्याची शक्यता असते. काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये ही जर किंमत अधिक मोठ्या प्रमाणात वाढली तर प्रॉफिट वाढण्याची शक्यता देखील असते. मात्र कंपॅरेटिव्हली आयपीओमध्ये जेवढा प्रॉफिटचा रेट हायर असू शकतो तेवढा त्या ठिकाणी एफपीओच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपणास पाहाव्यास मिळत नाही. त्याचबरोबर आयपीओच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे इश्यू त्या ठिकाणी दिले जात असतात त्यामध्ये इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स दिले जातात. मात्र एफपीओच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर डायल्युटिव्ह ऑफरिंग आणि नॉन डायल्युटिव्ह ऑफरिंग या दोन प्रकारामध्ये त्या ठिकाणी त्याचे इश्यू हे त्या ठिकाणी दिले जात असतात. तर मित्रो, अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या या कॉन्सेप्ट या प्रायमरी कॅपिटल मार्केटमधल्या अत्यंत महत्त्वाच्या असून ज्याचा उपयोग विविध प्रकारच्या कंपन्या आपल्या भांडवलामधील इनिशियल वाढ करणं किंवा भांडवलामध्ये ॲडिशन करण्याच्या दृष्टिकोनातून या संकल्पना किंवा या प्रकाराचा उपयोग हा करत असतात. धन्यवाद.